कोशिंबीर तयार झाली मस्त. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. दुपारच्या स्वयंपाकाची तयारी चालली बघा. रात्री चवळी भिजत घातली होती. स्वच्छ छान अगदी पांढरी शुभ्र चवळी भिजली आहे. आज चवळीची थोडी रश्श्याची भाजी करायची, दाखवते तुम्हाला. रोज रोज भाज्या तरी काय करायच्या, मग कधी कडधान्य, कधी पालेभाज्या, कधी काय असं करावं लागतं. चवळी भिजत घातली. चवळी ना कधी जर घाई गडबडीच्या वेळेला चवळी नाही भिजत घातली तरी चालते. थोडीशी चांगली छान तव्यात कढईत भाजायची आणि लगेच कुकरमध्ये घालायची, छान शिजते. मी नेहमी तसंच करते. वेळ असेल तर भिजत घालते, नाही तर डायरेक्ट भाजून शिजायला घालते. मोहरी घातली, जिरं घातलं पण. वाटण घालते. ह्यात आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर सगळं वाटलेलं आहे. हे वाटण आमचं करूनच ठेवलेलं असतं. मसाले घालते. हळद, हा आमचा घरातला मसाला आहे, आणि हा काश्मीरी मसाला, आणि हा गरम मसाला. बटाटा घालणार आहे मी एक त्यात. पूर्वी बघा पंक्तीच्या जेवणामध्ये चवळी बटाट्याची भाजी असायची, खूप छान लागते ही भाजी. आता जरा कमी झाली चवळी बटाट्याची भाजी सार्वजनिक जेवणामध्ये. गरम पाणी, हे गरम पाणी घालते. शिजायला वेळ लागतो, चांगली शिजू द्यावी लागेल. शिजू देते चांगली भाजी. थोडे 1-2 उकळ्या आल्या की मग मीठ टाकायचं. मीठ नाही टाकलं ना, मीठ टाकतो. शिजू देऊ आपण आता ही भाजी चांगली, मग दाखवते तुम्हाला शिजल्यावर. भाजी शिजली का बघते. अशीच रश्श्याचीच करायची, जास्त सुकी नाही करायची. चवळी शिजली का बघू. हे बघा, मस्त चवळी शिजली. भाजी तर शिजली. आता भाकरी करायच्यात. भाकरी करून घेते. ज्वारीच्या भाकरी करणार आहे. पीठ चाळून घेतलंय मी. आम्ही ज्वारीच्या, बाजरीच्या, तांदळाच्या सगळ्याच भाकरी करतो. चपात्या पण अधूनमधून करतो. तवा ठेवते तापायला. तवा ठेवला नाही.
भाकरी करून झाल्या, विचार करते काहीतरी दुसरं करूया का, कोशिंबीर वगैरे काहीतरी करते. फ्रीजमध्ये बघितलं काकडी होतीच, काकड्या आणून ठेवलेल्या असतातच घरात. 8 काकड्या, एक काकडी चिरून घेते मी. कोशिंबीर करायची. मी काकडी चिरून घेतली बघा, बारीक चिरून घेतली. टोमॅटो आणि कोथिंबीर. मी कांदा आयत्या वेळी घालणार आहे, कारण कांद्याला थोड्या वेळाने पण लगेच वास येतो. जेवायच्या वेळेला मी कांदा घालून घेणार आहे. दही घालते. हे दही बघा, मी ह्या मातीच्या भांड्यामध्ये दही लावते नेहमी. छान असं दही लागतं त्यात. कोशिंबिरीचे भरपूर प्रकार आहेत. तुपाची फोडणी पण घालतात जिरं घालून. आता मी फक्त हेच मिक्स करून ठेवते. जेवायच्या वेळेला मग मीठ आणि कांदा घालणार. कोशिंबीर झाली. भाकरी झाल्या बघा. मी ह्या अशा टोपलीमध्येच भाकरी ठेवते. चपात्या कॅसेरॉलमध्ये ठेवते चपात्यांच्या डब्यात, पण भाकरी टोपलीतच ठेवते. आणि भाजी पण झाली. ही भाजी झाली. भात केलेलाच आहे. झाला स्वयंपाक दुपारचा. थोड्या वेळाने जेवायला घ्यायचं. कसा वाटला तुम्हाला आजचा बेत आमचा, कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.